नमस्ते. तर आज आपण तृतीय स्थानाबद्दल माहिती घेऊयात. तर तृतीय भाव याबद्दल कोणाकोणाला काय काय माहिती आहे सांगाल का? तृतीय भावाविषयी सांगाल? बोला. काय माहिती आहे तृतीय भावाबद्दल? तृतीय भाव हा व्यक्तीच्या जीवनातील धैर्य, पराक्रम, मानसिक शक्ती आणि त्याच्याकडे असलेलं संवाद कौशल्य आणि प्रयत्न केल्याने मिळणारं यश हे तृतीय भाव सांगतो. तर तृतीय भाव याचा प्रतिनिधित्व करणारा भाव आहे. अत्यंत महत्वाचा असा हा भाव मानला जातो. भाग्यस्थानाच्या बरोबर ऑपोजिटला येणारा हा भाव आहे. त्यामुळे तुमचे जर प्रयत्न असतील तर तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते. जन्मकुंडलीतील हा जो भाव आहे तो व्यक्तीला, किती व्यक्ती साहसी आहे, किती व्यक्तीकडे प्रेरणा आहे, सक्रिय किती आहे, संघर्षाला सामोरं जाण्याची व्यक्तीमध्ये किती क्षमता आहे, जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी फक्त भाग्य महत्वाचं नाही तर त्या भाग्याला स्वतःची मेहनत, आत्मविश्वास आणि सतत प्रयत्न करण्याची वृत्ती हे सुद्धा मजबूत असायला हवी. जर व्यक्तीला आतूनच प्रेरणा नसेल, स्वतःची मेहनतच नसेल, आत्मविश्वासच नसेल, तर त्याला भाग्याची साथ मिळेल का? तर नाही. आपल्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल तर आपण काय म्हणतो, ती व्यक्ती प्रयत्नच करत नाही, मग ही कशी पुढे जाणार, बोलतो ना आपण असं. म्हणजेच काय, तर पुढे जाण्याकरिता तुम्हाला स्वप्रयत्न करणं गरजेचे असतात. तर हे स्वप्रयत्न कुठल्या भावातून दाखवतात? तर हे स्वप्रयत्न जे आहेत ते आपल्या तृतीय भावातून दाखवतात. तृतीय भाव हा विशेष म्हणजे भावंड, मित्र, सहकारी किंवा आपले जे काही शेजारी वर्ग आहेत त्यांच्याशी निगडीत सुद्धा आहे. हा त्या व्यक्तींशी आपले संबंध सुद्धा दाखवणारा आहे. त्यामुळे व्यक्ती आपल्या जवळच्या लोकांशी कसे वागते, त्यांच्याशी संवाद कसा साधते, त्यांना प्रेरित कशी करते, स्पर्धेमध्ये कशी पुढे जाते, या सर्व भावाच्या प्रभावाखाली येतात. म्हणजे ज्यांचा तृतीय भाव बलवान असतो त्या व्यक्ती सहसा स्पष्ट वक्ते असतात, आत्मविश्वासी असतात, प्रभावी वक्ते असतात, नेतृत्व गुण उत्तम असतो यांच्यामध्ये. तसेच तृतीय भावाचा संबंध हा संवाद शक्तीशी सुद्धा आहे, अभिव्यक्तीशी देखील याचा संबंध आहे. त्यामुळे या लोकांचं बोलणं, लेखन, वक्तृत्व आणि मीडिया, पत्रकारिता या सगळ्यांकरिता सगळ्यात महत्वाचा जर भाव कुठला असेल तर तो कुठला आहे? तर तो तृतीय भाव आहे. मार्केटिंगच्या क्षेत्राशी जी लोक काम करतात, ज्यांचं संपर्काचं माध्यम आहे, सतत त्यांना लोकांशी संपर्कात येऊन पुढे त्यांना सक्सेस मिळवायची आहे, तर हे आपण कुठल्या भावातून पाहतो? तर हे तृतीय भावाचं काम आहे. जर तृतीय भाव चांगला असेल तर तुमचा जनसंपर्क कसा असेल? चांगला असू शकतो. पण जेवढा तृतीय भाव हा खराब असतो तितका जनसंपर्क कसा असतो? तर त्या जनसंपर्काशी तुम्ही इतक्या चांगल्या रीतीने कनेक्ट नसता. म्हणजेच काय, तर जनसंपर्क लोकांशी कशा पद्धतीने तुम्ही कनेक्ट होता ते तुम्हाला तृतीय भाव सांगतो. लोकांशी संपर्क ठेवण्याची जी काही कला आहे ते तृतीय भावातून पाहिलं जातं. तर ह्या सर्व क्षेत्रामध्ये या भावाचा खूप मोठा प्रभाव असतो. व्यक्ती आपल्या विचारांना किती प्रभावीपणे मांडते आणि लोकांपर्यंत पोहोचवते यावरून आपलं, ह्या भावावरून आपल्याला समजतं, ह्या तृतीय भावावरून. तर हा जो भाव आहे हा भाव आपले हात सुद्धा दाखवतो, आपले खांदे, आपले श्रम आपण किती कौशल्यपूर्ण रीतीने पूर्ण करतो. पुन्हा त्याचं ते प्रतीकच आहे. त्यामुळे चित्रकला, लेखन, संगीत, वादन, हस्तकला, तांत्रिक काम किंवा हातांच्या कौशल्यावर आधारित क्षेत्रामध्ये आपल्याला काय मिळतं? तर यश मिळतं. तर त्या क्षेत्रावर यश मिळवण्याच्या मागे कोणाचा संबंध येतो? तर तृतीय भावाचा संबंध येतो. कारण तृतीय भावाकडे हे सर्व कौशल्य आहे, जिथे आपण हातांचा उपयोग करून ते कौशल्य वापरू शकतो. आता हस्त नक्षत्र जर तुम्ही पाहिलं तर हस्त नक्षत्राचा जो प्रभाव आहे तो सुद्धा हातांवर आहे. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींमध्ये सुद्धा खूप कौशल्य असतं, त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते.
त्यांना पेंटिंग चांगले येऊ शकतात, काहीतरी कौशल्य त्यांच्या हातामध्ये असतं. तर हस्त नक्षत्र कुठल्या राशीत येतं, तर ते कन्या राशीमध्ये त्याचे 4 चरण येतात. बरोबर आहे. तर हस्त नक्षत्र प्लस हे तृतीय भाव जो आहे तो सुद्धा हातांशी संबंधित पाहिला जातो. आणि दोन्ही ज्या राशी आहेत त्या दोन्ही राशींवर कोणत्या ग्रहाचा अंमल आहे, तर बुध ग्रहाचा अंमल आहे. तर कुठलंही कौशल्य वापरण्याच्या अगोदर ती क्रिएटिव्हिटी कुठे निर्माण होते, तर आपल्या बौद्धिक क्षमतेमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये ती क्रिएटिव्हिटी आपण निर्माण करतो, की मला अशा पद्धतीने माझं कौशल्य निर्माण करायचं आहे. तर तिथे तृतीय स्थान काय आहे, तर सपोर्ट करतो त्याला. तर ह्या क्षेत्रामध्ये लोक उत्तम यश मिळवू शकतात. तृतीय भावाची महत्वपूर्ण भूमिका म्हणजे व्यक्तीच्या हातांमधून प्रकट होणारी क्रिएटिव्हिटी आणि कर्मशक्ती या भावातून पाहिली जाते. तसेच तृतीय भाव हा लहान प्रवास, मोठे बदल आणि अनुभव स्वीकारण्याची तयारी सुद्धा दाखवणारा भाव आहे. जीवनामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा दाखवतो. जीवनातील प्रत्येक छोटा संघर्ष स्वीकार करून स्वतःच्या प्रयत्नांनी मार्ग निर्माण करणारी ऊर्जा कुठल्या भावातून प्रकट होत असेल, तर ती तृतीय भावातून निर्माण होते. म्हणून हा जो भाव आहे तो व्यक्तीच्या मी स्वतःच्या मेहनतीने पुढे जाईन या मानसिकतेने चालणारा आहे. तर हा भाव जर चांगला असेल तर व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने पुढे जाणारी असते. परंतु तृतीय भाव शुभ आणि बलवान असेल तर व्यक्तीमध्ये निर्भयता असते. म्हणजेच व्यक्ती कुठलेही प्रयत्न करताना घाबरत नाही, आत्मविश्वासी असते, मेहनती वृत्ती असते, उत्कृष्ट संवाद शक्ती असते, नेतृत्व गुण उत्तम असतात. परंतु हा भाव जर अशुभ असेल, दुर्बल असेल, तर व्यक्तीमध्ये भीती असते, आत्मविश्वासाची कमतरता असते, निर्णय क्षमता कमी असते, प्रयत्नांमध्ये सातत्य नसतं, भावंडांशी सतत मतभेद निर्माण होतात. जितका तृतीय भाव हा खराब असतो. त्यामुळे तृतीय भाव हा फक्त भावंडांचा किंवा संवादाचा भाव नाही, तर तो व्यक्तीच्या आतमधील जिद्द, संघर्ष शक्ती, साहस आणि स्वतःच्या प्रयत्नांवर उभं राहण्याची क्षमतेचा मूळ काय आहे, स्तंभ मानला जातो. त्यामुळे तृतीय भाव जर जन्मकुंडलीमध्ये तृतीय भावाचा स्वामी किंवा काय दाखवतो, तर व्यक्तीचं धैर्य दाखवतो, पराक्रम दाखवतो, मानसिक शक्ती दाखवतो, प्रयत्न दाखवतो, संवाद कौशल्य दाखवतो आणि जीवनामध्ये पुढे जाण्याच्या वृत्तीला सुद्धा नियंत्रित करणारा अत्यंत प्रभावी घटक मानला जातो. तर तृतीय भाव हा व्यक्तीला मी स्वतःच्या प्रयत्नाने मार्ग निर्माण करेल या ऊर्जेचं प्रतिनिधित्व करून व्यक्ती पुढे जाते. त्यामुळे तृतीय भावाचा स्वामी जर केंद्र भावामध्ये असेल, एक केंद्र भाव कुठली कुठली आहेत सांगा, केंद्र भाव कुठली? एक, 1, 4, 7, 10 स्थान. व्हेरी गुड. हा, तर 1, 4, 7, 10 ही केंद्र भाव आहेत. तर समजा तृतीय भावाचा स्वामी हा जर केंद्रामध्ये उच्च होत असेल किंवा मित्र राशीमध्ये जात असेल, तर व्यक्ती कशी असू शकते, अत्यंत धैर्यवान असू शकते, आत्मविश्वासी असू शकते, मेहनती असू शकते, प्रभावी व्यक्तिमत्व बनवणारी असू शकते. अशा व्यक्तीमध्ये स्वतःच्या प्रयत्नांवर उभं राहण्याची ताकद असते. ही व्यक्ती लोकांना प्रेरित करतात, नेतृत्व करतात आणि संघर्षावर मात करून यश मिळवताना दिसतात. तर केंद्रभाव ही असतात. जसा हा जो भाव आहे त्याचा स्वामी केंद्रात गेला, इथे गेला किंवा इथे आला किंवा इथे गेला किंवा हा इथे आला, तर ह्या ग्रहांना इथे बळ प्राप्त होतं. परंतु तो कुठल्या राशीत गेला, तो उच्च राशीत गेला, नीच राशीत गेला की मित्र राशीत गेला, त्यावरून त्याची बलवत्ता दिसून येते. त्यावरून व्यक्तीचे प्रयत्न, व्यक्तीला किती साथ मिळू शकते त्याच्या प्रयत्नांची ही आपल्याला समजून येते. तर ही लोक उत्कृष्ट असे वक्ते बनू शकतात, प्रभावी लेखक असतात, मीडिया व्यवस्थापन क्षेत्रामध्ये यशस्वी होताना दिसतात. स्वतःच्या कर्तृत्वाने प्रसिद्धी मिळवणारे ज्या व्यक्ती असतात त्यांच्या कुंडलीमध्ये सहसा तृतीय भावाचा स्वामी हा पाहिला जातो. तृतीय भावाला उपचय भाव सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे
6वं स्थान आणि 3रं स्थान जर तुमचं चांगलं असेल, कॅपेबल असेल, व्यवस्थित ग्रहमान असेल, तर अशा व्यक्ती बऱ्याचदा तुम्हाला सक्सेस होताना दिसतील. कारण 6वं स्थान हे स्पर्धा दाखवतं, तर तृतीय स्थान प्रयत्न दाखवतं. म्हणजे आपल्याला जर स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर तिथे आपण डायरेक्टली उभं राहू आणि मग आपण जिंकू का पळण्याच्या शर्यतीमध्ये? नाही, तिथे आपल्याला पळायला लागेल ना, प्रयत्न करावे लागतील, तेव्हा आपण त्या पळण्याच्या शर्यतीमध्ये जिंकू. म्हणून जेव्हा 6वं स्थान तुम्ही स्पर्धेसाठी बघता, त्यावेळेला कुंडलीमध्ये तुम्हाला तृतीय भाव सुद्धा किती सपोर्टेबल आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तृतीय भाव इतका इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला स्पर्धेमध्ये तो पुढे आणणारा भाव आहे. कारण जर तृतीय भावाचा स्वामी जर शत्रू राशीत असेल तर व्यक्तीला सुरुवातीला खूप संघर्ष असतात, विरोध असतात, मानसिक अस्थिरता असते, प्रयत्नांमध्ये अडथळे जाणवू शकतात. अशा परिस्थितीतही योग्य नियोजन, संयम आणि सातत्यपूर्ण जर प्रयत्न केले तर मोठं यश सुद्धा व्यक्ती मिळवू शकते. त्यामुळे यश हे सहज मिळत नाही, तर ते कसं मिळतं, ज्या वेळेला तुम्ही सतत सतत प्रयत्न करता आणि शेवटी तुम्ही त्या प्रयत्नामध्ये जिंकता, तेव्हा तुम्हाला यश मिळतं. तर तृतीय भावाचा स्वामी त्रिकोण भावामध्ये असेल तर व्यक्तीच्या प्रयत्नांना भाग्याची साथ मिळते. आता त्रिकोण भाव कुठली आहेत? तर एक ही त्रिकोण भाव आहे. कुठली? 1, 5, 9. बरोबर आहे. जेव्हा तृतीय भावाचा संबंध ह्या भावाशी होतो, या भावाशी होतो, ह्या भावाशी होतो, त्यावेळेला व्यक्तीच्या प्रयत्नांना भाग्याची साथ मिळते. तो भाग्याच्या स्थानात आला तर त्याला तो जे काही प्रयत्न करेल त्याला भाग्याची हे प्राप्त होईल, प्राप्त होईल. अशा पद्धतीने योग्य नियोजन, बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या माध्यमातून व्यक्ती धनप्राप्ती, मान सन्मान, क्रिएटिव्हिटी, पुन्हा विलास, कारण भोगविलास ह्यासाठी, कारण ते काम त्रिकोणाचं पण स्थान आहे, तृतीय स्थान, सामाजिक प्रतिष्ठा मिळवू शकते. अशा व्यक्तींमध्ये स्वतःच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची ताकद उत्तम उत्तम असते. तृतीय भावाचा स्वामी जर पंचम भावामध्ये असेल तर शिक्षणामध्ये चढ उतार येताना आपल्याला दिसतात बऱ्याचदा. जर तो दूषित असेल तर इथे चढ उतार येताना दिसतात, जर दूषित असेल तर पण दूषित नसेल तर असं नाही की त्याला अशा गोष्टी होतील. दूषित असेल तर चढ उतार येतील. का चढ उतार येतील शिक्षणामध्ये? कारण चतुर्थ स्थान हे आपण काय पाहतो? शिक्षणाचं स्थान पाहतो, बरोबर आहे. आणि शिक्षणाच्या हा जो चतुर्थ स्थान हे शिक्षण, सॉरी सॉरी माझं चुकलं, सॉरी. जर हा दूषित असेल तर प्रॉब्लेम होणार, तसा प्रॉब्लेम नाही होणार. तृतीय भावाचा स्वामी पंचम भावामध्ये असेल किंवा पंचमेशाचा संबंध तृतीय भावाशी आला असेल तर अशा वेळेला सुद्धा व्यक्ती विवाह हा स्वतः प्रयत्नांनी पुढे येऊन करणारी आहे. स्वतःचे प्रयत्न विवाहासाठी खूप असू शकतात. प्रेमाने किंवा स्वतःच्या पसंतीने विवाह करणं, त्याच्यासाठी पुढाकार घेणं, अशी वृत्ती दिसू शकते. म्हणजे जर हे स्वामी बिघडले असतील तर शिक्षणामध्ये चढ उतार, प्रेम संबंधातील गोंधळ, संतान संबंधी विलंब किंवा चिंता किंवा मानसिक द्वंद्व असं दिसू शकतं. पण शेवटी व्यक्ती मेहनती असल्यामुळे शेवटी प्रयत्नामुळे त्यांना लाभ मिळू शकतो. कला, शिक्षण, क्रिएटिव्हिटी क्षेत्रामध्ये उत्तम आहे. जर तृतीय भावाचा स्वामी हा 12व्या भावामध्ये असेल तर व्यक्ती बऱ्याचदा परदेशी, विदेशी किंवा बाहेरील संपर्क असू शकतात व्यक्तीचे. दूरस्थ कामांशी संबंध होऊ शकतात. परदेश प्रवास, परदेशातून किंवा राज्यातून, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, परदेशातून धनलाभ, ऑनलाईन कामं, आध्यात्मिक प्रवृत्ती, एकांत प्रिय, हे सुद्धा दिसून येतं. तर काही वेळा व्यक्ती आपल्या कुटुंबापासून दूर राहून यश मिळवते. दुसऱ्या भावात जर दुसऱ्या भावात जर तृतीय भावाचा स्वामी गेला, हा तृतीय भावाचा स्वामी समजा सेकंड हाऊस मध्ये गेला, जसं इथे जर इथे जर तृतीय भावाचा स्वामी गेला तर बऱ्याचदा परदेशी प्रवास किंवा दुसऱ्या राज्यात जाणं. परंतु हा समजा तिसऱ्या भावाचा स्वामी द्वितीय भावामध्ये गेला तर अशा वेळेला व्यक्तीचं जे कुटुंबाशी जो संपर्क असेल तो उत्तम असू शकतो. दुसऱ्या भावात म्हणजे व्यक्तीला धन मिळवण्यासाठी
अधिक प्रयत्न करावे लागतात किंवा बोलण्याच्या माध्यमातून व्यक्ती धन मिळवते. पैसा टिकवण्यासाठी व्यक्ती कायम जागरूक राहणारी असते. छोट्या प्रवासामुळे पैसा मिळवू शकते. नवीन संपर्क येऊ शकतात. कामातील बदलांमुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. अशा व्यक्तींमध्ये बोलण्याची कला खूप प्रभावी असते. संवादातून धनप्राप्ती करणारी लोक, त्यांच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला तृतीयाचा जो स्वामी आहे तो बऱ्याचदा दुसऱ्या भावामध्ये दिसून येईल. दुसऱ्या भावामध्ये दिसून येईल. तर जर तृतीय भावाचा स्वामी हा तृतीय भावातच असेल, म्हणजेच ह्या तृतीय भावाचा स्वामी समजा ह्या तृतीयातच असेल, ठीक आहे, तर अशा वेळेला कसं असेल, तर तृतीय भावाचा स्वामी समजा जर तृतीय भावातच असेल तर ही स्थिती अत्यंत प्रभावी मानली जाते. व्यक्ती पराक्रमी असते, मेहनती असते, साहसी असते, आत्मनिर्भर असते, धाडसी निर्णय घेणारी असते, स्वतःच्या प्रयत्नांनी जीवनामध्ये मोठं स्थान निर्माण करणारी असते, तशी क्षमता असते व्यक्तीमध्ये. जर तो स्वामी मित्र राशीत असेल, स्वराशीत असेल तर यशासाठी अधिक मेहनत करावी लागते, पण त्या मेहनतीचं फळ दीर्घकाळ टिकणारं मिळू शकतं. भाग्यभावाशी संबंध जर भाग्येश याची सुद्धा दृष्टी समजा त्या तृतीयावर असेल तर अशा वेळेला भाग्य चांगलं ऍक्टिव्ह होतं. प्रयत्न जे काही केले आहेत ते फेल जात नाहीत, त्याच्यातून व्यक्तीला चांगलं सक्सेस मिळतं. कर्म करण्यासाठी प्रयत्न अत्यावश्यक असतात. त्यामुळे तृतीय भावाचा संबंध हा शरीरातील काही महत्वाच्या भागांशी जोडला जातो. घसा, मान, खांदे, हात, पंजे आणि वरचा छातीचा जो भाग आहे तो, उजवा कान. तृतीय भाव हा किंवा तृतीय भाव जर अशुभ असेल तर खांदेदुखीचा त्रास होतो बऱ्याचदा, हातांचे त्रास होतात व्यक्तींना, कान समस्या, घशाचे विकार होतात, नसांमध्ये ताण येतो, तसंच असे आजार संभवताना दिसतात. तृतीय भाव हा व्यक्तीच्या कौशल्यपूर्ण अभिव्यक्तीचं सुद्धा प्रतीक आहे. त्यामुळे या भावाचा लेखन कला, संवाद कौशल्य यामध्ये चांगल्यापैकी यशस्वी होताना दिसतात. तृतीय भाव हा विशेष म्हणजे लहान प्रवासासाठी पाहिला जातो. म्हणजे चतुर्थ भाव हा वाहनाचा भाव आहे आणि सप्तम स्थान हे आपल्या बरोबर येणारे जे कोणी प्रवासी आहेत त्याचा आहे. तर तृतीय भाव कशाचा आहे, तर षष्ठ भाव हा सहाय्यक भाव आणि जो कोणी ड्रायव्हर आहे, जो कोणी तुम्हाला सेवा देतोय त्याचा भाव आहे. तर हा जो तृतीय भाव आहे हा छोटा प्रवास दाखवतो, शरीराला ऍक्टिव्ह होतो, आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. परंतु मोठे शहरातील जे सततचा दैनंदिन प्रवास असतो तो याच्यातून कमी होतो मोठ्या शहरातला, पण छोट्या शहरातले प्रवास या तृतीय भावावरून पाहिले जातात. तृतीय भावाचा संबंध भावंड, मित्र, शेजारी, पत्रव्यवहार, सोशल नेटवर्क, संगणक कौशल्य, लहान संपर्क, नातेवाईक यांच्याशी होतो. हा भाव जर चांगला ऍक्टिव्ह असेल, सक्रिय असेल, प्रयत्न, शारीरिक शक्ती, स्वप्न, लघु प्रवास, मनोरंजन आणि सामाजिक संबंध या सर्व बाबींना आकार देतो. त्यामुळे तृतीय भाव हा कानाशी संबंधित असतो. जर तृतीय भाव दूषित असेल तर बऱ्याचदा कानाने कमी ऐकू येणं, कानामध्ये पू होणं या गोष्टी घडतात. तर जसं तृतीय भाव हा खराब असेल तर अशी फळं मिळतात. तसंच मिथुन लग्न जर असेल आणि मिथुन लग्न जर दूषित झालं असेल तर त्यांना सुद्धा सेम त्रास होताना दिसतात. कानाचे त्रास होतात, कानातून पू गळतो किंवा कानाशी रिलेटेड काही ना काही प्रॉब्लेम दिसतात, खांदे दुखतात. सेम थिंग, कारण तो तृतीय भावाचा प्रभाव आहे. त्यामुळे ते आजार काही चेंज होत नाहीत, परंतु ते जर दूषित असेल पहिल्या स्थानामध्ये जरी तुमची मिथुन त्रास आली तरी सुद्धा तुम्हाला हे अनुभव येतील. मानसिक अस्वस्थता, आर्थिक चिंता, शारीरिक आणि सूक्ष्म पातळीवर सुद्धा परिणाम करणारा हा भाव आहे. त्यामुळे तृतीय भाव हा फक्त धैर्याचा भाव नाही, तर तो व्यक्तीच्या मन, प्रयत्न, संवाद कौशल्य आणि सामाजिक संबंध आणि जीवनातील संघर्ष क्षमतेचा भाव मानला जातो. तर तृतीय भाव हा ज्योतिषशास्त्रात सहज भाव, पराक्रम भाव म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर हा भाव व्यक्तीचं धैर्य, साहस, मानसिक ऊर्जा, संवाद कौशल्य, भावंड, मित्र, प्रयत्न शक्ती आणि जीवनात
पुढे जाण्याची वृत्ती याचं प्रतिनिधित्व करतो. तर या भावामध्ये कोणते ग्रह आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे यावरून व्यक्तीची मानसिकता, वर्तन आणि सामाजिक संबंध आणि संघर्ष करण्याची क्षमता दिसून येते. जर तृतीय भावामध्ये अशुभ ग्रहांचा प्रभाव असेल तर व्यक्तीमध्ये तीव्र संघर्ष करावा लागतो. व्यक्तीला जोखीम घेण्याची तयारी असते, स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याची वृत्ती असते. ह्या व्यक्ती संकटांना घाबरत नाही, उलट कठीण परिस्थितीत सुद्धा अधिक सामर्थ्य दाखवतात. त्यामुळे हा जो भाव आहे, जे कोणी व्यक्ती राजकीय संघर्षामध्ये कामं करतात, स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये कामं करतात, सैन्य क्षेत्रामध्ये कामं करतात, पोलीस जोखमीचे व्यवसाय करतात, नेतृत्वाची कठोर कामं करतात, तर अशा व्यक्तींच्या तृतीय भावामध्ये पापग्रह असतील तर ते उत्तम पद्धतीने त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी करायला फळ देते. त्यामुळे अशुभ ग्रह मी लढून जिंकेन अशी मानसिकता त्या व्यक्तीची देतात. परंतु योग्य संतुलन जर नसेल तर आक्रमकता, हट्टीपणा आणि सतत संघर्ष होऊ शकतो. तृतीय भाव हा तृतीय भावामध्ये जर शुभ ग्रह असतील तर व्यक्ती शांतप्रिय असते, विचारपूर्वक निर्णय घेणारी असते, संतुलित मानसिकतेची असते. ह्या व्यक्ती साहसी असतात पण विनाकारण धोका देत नसतात. शुभ ग्रह हे उत्तम संवाद कौशल्य देतात, सौम्य असतात बोलायला, सामाजिक संबंध ठेवतात, पुन्हा सहकार्याची भावना वाढवणारे असतात, कला, लेखन, शिक्षणामध्ये उत्तम प्रगती देतात. ह्या व्यक्ती लोकांशी जुळवून घेण्यामध्ये खूप चांगल्या कुशल असतात, संघर्ष टाळून शांततेने काम काढणाऱ्या व्यक्ती असतात. तर तृतीय भावातील अशुभ ग्रह काही वेळा धर्म मार्गामध्ये सुद्धा अडथळे आणतात. जसं संशय घेणं, जर ह्या भावामध्ये ग्रह बिघडले तर व्यक्ती लोकांवर संशय घेणारी असते, बंडखोर विचारांची असते, आध्यात्मिक अस्थिरता असते, उपासनेला खंड पडू शकतो, धार्मिक नियमांविषयी प्रश्न असू शकतात, असे सुद्धा होऊ शकतं. आध्यात्मिक प्रगती मंदावते, कारण मन सतत संघर्ष करत असतं. मला हे पाहिजे, मला ते मिळवायचं, मला इथे हात घालायचा, मला तिथे हात घालायचा, मला इथे प्रयत्नांमध्ये माझं यश नाही मिळालं, आता मी दुसऱ्यांदा प्रयत्न करतो. म्हणजे मन ते सतत चालू असतं की प्रयत्नांच्या मागे व्यक्ती धावत राहतो आणि ते धावता धावता तुम्ही कुठेतरी आध्यात्मिक शक्ती तुम्हाला तुमच्यापासून डिस्कनेक्ट होऊन जाते. तर अशा पद्धतीने जेव्हा तृतीय भावामध्ये पापग्रह असतात तर त्यांची जी आध्यात्मिक प्रगती असते ती मंदावलेली दिसते, कारण त्यांच्यामध्ये स्पर्धा, संघर्ष, मिळवणं, प्रयत्न करणं ह्या गोष्टी सतत त्यांच्या डोक्यामध्ये फिरत असतात. त्यामुळे तर शुभ ग्रह जर असतील तर व्यक्तीला धर्मनिष्ठ बनवतात, नैतिकता सांगतात, आध्यात्मिक दृष्ट्या संतुलित बनवतात. ह्या व्यक्ती साधना, मंत्र जप, धार्मिक ग्रंथ, सेवा आणि गुरु मार्गदर्शन याकडे सहज वळताना दिसून येतात. मंगळ हा तृतीय भावाचा कारक ग्रह आहे आणि जर तो तृतीय भावामध्ये असेल तर तो अत्यंत धैर्यशीलता, संघर्ष करण्याची क्षमता वाढवणारा आहे. व्यक्ती अन्यायाविरुद्ध उभे राहू शकते, कठीण परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक चांगली भूमिका घेऊ शकते. त्यामुळे शांततेसाठी संघर्ष करण्याची मानसिकता देणारा जर ग्रह असेल तर तो मंगळ. त्यामुळे तृतीय भाव हा विशेष करून लहान भावंडांचा समजला जातो, परंतु जेव्हा तृतीय भावामध्ये ग्रह बिघडलेले असतात, शनी, राहू, मंगळ हे असे जर दूषित ग्रह असतील, अशुभ नक्षत्र असेल, क्रूर नक्षत्र असेल, तर अशा वेळेला मतभेद होतात, अंतर येते, स्पर्धा होते, मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. परंतु जर अशुभ ग्रह चांगले असतील, शक्तिशाली असतील तर लहान भावंड धाडसी, साहसी आणि संघर्षशील बनू शकतं. पंचमाचा संबंध हा तृतीयाशी आला तर लहान भावंडावर अतिशय प्रेम असू शकतं. तर प्राचीन ग्रंथामध्ये तृतीय जो भाव आहे तो काही प्रमाणामध्ये मृत्यूशी संबंधित सुद्धा मानला गेला आहे. विशेष म्हणजे ग्रहांच्या स्वरूपानुसार मृत्यूचे संकेत देणारे जर कुठला भाव असेल तर तो तृतीय भाव आहे. कसा काय सांगा, तृतीय भाव हा मृत्यूशी संबंधित मानला गेला आहे? हम्म, कशावरून? बोला. हम्म, बोला. मॅडम प्रश्न काय होता?
तृतीय भाव हा मृत्यूशी संबंधित का म्हणून मानला गेला आहे? कारण तो अष्टम स्थानापासून पुन्हा आठवा येतो म्हणून हा, त्याला म्हणून तो मृत्यूचे मृत्यू स्थान. स्थान म्हटलं गेलं आहे. उदाहरणार्थ, जर मंगळ हा शस्त्र, अपघात आणि हिंसात्मक परिस्थिती नोंदवेल जर तृतीय भावाशी संबंधित असेल. चंद्र हा पाणी, द्रव, भावनिक परिस्थिती सांगेल. सूर्य अग्नी, शस्त्र आणि अधिकाराशी संबंधित घटना दाखवेल. तर शुभ ग्रह जर असतील तर मृत्यू नैसर्गिक किंवा शांत स्वरूपाचा मानला जातो. म्हणजे तृतीय भाव हा काय आहे? तर हा फक्त धैर्याचा भाव नाही, तर तो व्यक्तीच्या भावंड, मित्र, कौशल्य, संवाद आणि प्रेरणा, कला आणि स्पर्धा आणि प्रवास आणि मानसिक ऊर्जा यांचा सर्वांचा मूळ आधार मानला जातो. तृतीय भावाचा स्वामी हा जर पंचम भावामध्ये असेल तर व्यक्तीला कला, शिक्षण, सार्वजनिक संबंध, क्रिएटिव्हिटी, बुद्धिमत्ता यामधून लाभ मिळतो. दुःख स्थानातील जर प्रभाव व्यक्तीला, म्हणजे जर तो तृतीय भावाचा स्वामी जर अष्टम स्थानामध्ये त्रिक भावामध्ये असेल आणि तो बिघडला असेल तर व्यक्तीच्या इच्छा, प्रवृत्ती आणि शारीरिक आकर्षणावर नियंत्रण ठेवावं व्यक्तीने, त्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो. म्हणजे तृतीय भाव हा आत्म्याच्या विविध अनुभवांचं प्रतिनिधित्व करतो. जीवनातील अडथळे, संघर्ष, आव्हानं आणि हीच व्यक्तीच्या विकासाची काय आहेत? मुख्य साधनं आहेत. तर हा भाव काय शिकवतो? पराक्रमाशिवाय प्रगती नाही. तर तृतीय भावाशी संबंधित जी वैशिष्ट्य आहेत ती छाती, फुफ्फुस हे तुम्हाला सांगितलं मी. तृतीय भाव हा पुरुष प्रधान भाव मानला जातो. कृतिशील, गतिशील स्वरूपाचा आहे. हा भाव व्यक्तीला सक्रिय, शोधक, साहसी आणि सामाजिक बनवतो. तर छंद, कौशल्य हे सुद्धा आपण याच्यातून पाहतो. तृतीय भाव हा व्यक्तीचं बोलणं कसं असू शकतं, त्याची बोलण्याची शैली कशी असू शकते. तर व्यक्ती चटकन प्रतिसाद देणारी आहे की ती थांबून प्रतिसाद देणार आहे. तर हे मानसिक वेग, नेतृत्व, नवीन कल्पना तृतीय भावातून आपल्याला समजतात. एक मिनिट हा. तर हा जो भाव आहे सहज म्हणजे जन्मजात नैसर्गिक मूळ स्वभाव सुद्धा इथून दाखवतो. व्यक्तीचं नैसर्गिक कौशल्य, जन्मजात त्याचे मित्र, जन्मजात शत्रू, व्यक्तीची मूलभूत मानसिक रचना सुद्धा तुम्ही याच्यातून पाहू शकता. तृतीय भाव जर चांगला असेल आणि एखाद वेळेस व्यक्ती एका कंपनीची लिडरशिप क्वालिटी सांभाळत असेल तर व्यक्ती टीमवर्कचं व्यवस्थापन खूप चांगलं करते. कंपनीची विक्री जर करायची असेल तर विक्रीसाठी तृतीय भाव हा सपोर्ट करणारा असू शकतो. जाहिरात, जनसंपर्क, बँकिंग, प्रशासन, इन्व्हेंटरी व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये उत्तम नियोजन करणारी आहे. त्यामुळे हा भाव जर बिघडला तर नकारात्मक विचार, संवादातील अस्वस्थता, सतत चिंता, अनावश्यक बोलणं, मानसिक थकवा हे सुद्धा दिसू शकतं. विशेष म्हणजे जर बुध आणि चंद्र असंतुलित असतील कुंडलीमध्ये तर संवाद, चिंता आणि भावनिक अस्थिरता आणि मानसिक अतिसक्रियता सुद्धा दिसून येते. त्यामुळे हा जो भाव आहे, जेव्हा तुम्ही ह्या भावाचं आकलन करता, विश्लेषण करता, त्याच्यासोबत तुम्हाला बुध आणि चंद्राची स्थिती सुद्धा बघणं इम्पॉर्टंट आहे. बुध आणि चंद्र जर तृतीय भावाबरोबर व्यवस्थितपणे कार्य करत असेल आणि तृतीय भाव सुद्धा एक चांगला असेल तर तुम्हाला तो उत्तम पद्धतीने फळ देतो. तृतीय भावाला विकासाचं घर म्हटलं जातं, कारण व्यक्तीचा जो वास्तविक विकास आहे हा सततच्या प्रयत्नांमधून आणि अनुभवांमधून होत असतो. त्यामुळे ज्यांचा तृतीय भाव चांगला असतो त्यांना नेहमी नवीन गोष्टी शिकायला आवडतात. तृतीय भावाशी समजा शुक्र ग्रहाचा संबंध आला तर अशा वेळेला व्यक्तीमध्ये
चित्रकला, सौंदर्य निर्मिती, सजावट, मनोरंजन, फॅशन, कलात्मक अभिव्यक्ती यांची विशेष आवड असताना दिसून येईल. या व्यक्तींना सौंदर्यपूर्ण आकर्षक वस्तू तयार करायला आवडतात. त्यांच्या कार्यामध्ये नयनरम्यता आणि सृजनशीलता दिसते. भाग्याची साथ उत्तम मिळताना दिसते. बुध जर तृतीय भावाशी संबंधित असेल तर लेखन कला, नृत्य, अभिनय, पत्रकारिता, मीडिया, संवाद कौशल्य आणि भाषा शैली यामध्ये प्रावीण्य देतो. तर अशा व्यक्ती सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या, तर्कशक्ती वापरणाऱ्या, पुन्हा शब्दांद्वारे प्रभाव निर्माण करणाऱ्या असू शकतात. माहितीचं सविस्तर विश्लेषण करणारा, प्रभावी मांडणी बुधग्रह त्यांना देऊ शकतो. जी काही माहिती आहे त्यांच्याकडे त्याची उत्तम पद्धतीने प्रभावीपणे मांडणी करून समोरच्यावर बोलण्याने प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती असतात. गुरु समजा तृतीय भावात असेल, त्याचा संबंध आला तृतीय भावामध्ये, तर व्यक्तीमध्ये विचारशक्ती उत्तम असते, तत्वज्ञान चांगलं असतं, शिक्षण, मार्गदर्शन, सर्जनशील लेखन, पुन्हा ती क्षमता वाढवतो. अशा व्यक्ती मानवतावादी दृष्टिकोन ठेवणाऱ्या असतात. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवून ज्ञान प्रसारित करणाऱ्या व्यक्ती असतात. मंगळ जर तृतीय भावामध्ये जर असेल, त्याचा कनेक्ट होत असेल तृतीय भावाशी, तर अशा व्यक्ती पराक्रमी असतात, स्पर्धात्मक, धाडसी, कृतिशील असतात. या व्यक्तींना शस्त्र कौशल्य, क्रीडा, तांत्रिक काम, साहसी क्षेत्रामध्ये उत्तम यश मिळवतात. मंगळ व्यक्तीला कठोर परिश्रम करण्याची ताकद देतो, पण आक्रमकता, संघर्ष आणि इतरांकडून धोका निर्माण होण्याची सुद्धा शक्यता वाढवू शकतो. शनी इथे तृतीय भावामध्ये शिस्त, सातत्य, संयम, कठोर मेहनत आणि नियमबद्ध कार्यशैली. अशा व्यक्ती धीम्या पण स्थिर प्रगतीवर विश्वास ठेवणाऱ्या असतात. त्यांची कौशल्य दीर्घकालीन परिश्रमातून विकसित होत असतात. राहू इथे जर असेल, तीव्र उत्कटता, नवीन कल्पना, आधुनिक विचार, जोखीम घेण्याची वृत्ती निर्माण करतो. ह्या व्यक्ती पारंपरिक चौकटी मोडून नवीन पद्धतीमध्ये काम करतात. डिजिटल मीडिया, तांत्रिक शोध किंवा प्रभावी रचना यामध्ये यश मिळू शकतात. सूर्य जर इथे असेल तृतीय भावामध्ये, चांगला असेल, दूषित नसेल, तर नेतृत्व, प्रशासन, अधिकार, ओळख निर्माण करण्याची क्षमता वाढवतात. अशा व्यक्ती स्वतःच्या कौशल्याद्वारे समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण करतात. शासन, प्रशासन किंवा उच्च पदामध्ये यश मिळवण्याची शक्यता असते. केतू जर तृतीय भावामध्ये असेल तर व्यक्तीला गूढता, आध्यात्मिकता, सूक्ष्म निरीक्षण आणि अंतर्मुख क्रिएटिव्हिटी देतो. ह्या व्यक्तींना काम पूर्ण करण्याचे अनेक प्रयत्न करावे लागतात, परंतु त्यांच्यात आध्यात्मिक आणि अलौकिक प्रकारची क्रिएटिव्हिटी असते. चंद्र जर इथे असेल तर तो संवेदनशील व्यक्तीचं मन असतं. भावनिक अभिव्यक्ती खूप चांगली करू शकते, संगोपन चांगलं करू शकतं, सौम्य, सृजनशीलता देतो. त्या व्यक्तींच्या कार्यामध्ये भावनिक स्पर्श असतो, जिव्हाळा जाणवतो. पापग्रह जर तृतीय भावामध्ये असेल तर पराक्रम, संघर्ष, मेहनत, जोखीम घेण्याची क्षमता वाढते. ह्या व्यक्तींच्या जीवनात अडचणींना थेट सामोरे जातात ह्या व्यक्ती. त्यामुळे तृतीय भावापासून जर येणारा प्रथम भाव जर पाहिला तर तृतीय भाव हा आपल्या धैर्याचा, संवादाचा आणि हाताच्या कौशल्याचा भाव पाहतो, भावंडांचा भाव पाहतो, दैनंदिन वागणुकीचा भाव पाहतो. तृतीय भावापासून प्रथम भाव म्हणजे सर्व गोष्टींचा थेट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होतो, शरीरावर कसा दिसतो हे पाहण्यात. म्हणजे ज्या व्यक्तींचा संबंध प्रथम भावाचा स्वामी तृतीयात किंवा तृतीय भावाचा स्वामी प्रथम भावात असतो, ह्या व्यक्ती स्वतःवर जास्त लक्ष देणाऱ्या असतात. मी कसा दिसतो, मी कसं बोलतो, मी कशी राहते, ह्याकडे, त्यांचं बोलण्याकडे, स्वतःच्या ह्याच्याकडे खूप जास्त लक्ष असतं. ही लोक बरेचदा तुम्हाला हातवारे करून बोलताना दिसून येतील. संवाद कौशल्य, धैर्य, लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत, भावंडांशी वागणं, टीम मध्ये काम करण्याची वृत्ती, या सर्व गोष्टी शरीर भाषेमध्ये तुम्हाला दिसून येतील. ज्यांचा तृतीय भावाचा संबंध प्रथम भावाशी आणि प्रथम भावाचा संबंध तृतीय भावाशी येतो. म्हणजेच एखादी व्यक्ती जेव्हा खूप आत्मविश्वासाने बोलते, हातवारे करून बोलते, समजावते, लोकांमध्ये सक्रिय असते, पटकन संवाद साधते, म्हणजे त्या व्यक्तीचा तृतीय भाव मजबूत आहे हे समजून जायचं. व्यक्ती शांत, घाबरणारी, संवाद टाळणारी
आणि लोकांमध्ये कमी मिसळणारी असेल तर समजून जायचं की तृतीय भाव ह्या व्यक्तीचा खराब असू शकतो किंवा कमजोर असू शकतो. म्हणून व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे, त्याच्या प्रयत्नांनाही कमी फळ मिळतं. म्हणजे तृतीय भाव हा आपल्या आतल्या धैर्याला काय दाखवतो, जाग करतो. तर प्रथम भाव त्या धैर्याला काय करतो, बाहेरच्या व्यक्तिमत्वातून प्रकट करतो. आपण कसे बोलतो, कसे हातवारे करतो, लोकांशी कसं वागतो, संकटात किती धैर्य राखतो, हे सर्व तृतीय भावापासून प्रथम भावाच्या संबंधातून आपल्याला दिसतं. मजबूत तृतीय भाव असेल तर आत्मविश्वास पूर्ण चालणं असतं, स्पष्ट बोलणं असतं, सक्रिय हातवारे असतात. दुर्बल तृतीय भाव असेल तर संकोच, कमी संवाद, भीती, स्वतःला व्यक्त करण्यामध्ये अडचण येणार. तृतीय भाव हा फक्त मीपणा दाखवत नाही, तर तो मी इतरांसोबत कसं काम करेल हे देखील दाखवतो. त्यामुळे मित्र, शेजारी, भावंड, टीम सोबतचे तुमचे संबंध या सर्व भावातून, तृतीय भावातून पाहिले जातात. जसं द्वितीय भाव हा द्वितीय भावापासूनचा द्वितीय भाव आहे, बरोबर आहे. द्वितीय भावापासूनचा हा कितवा भाव येतो, द्वितीय भाव येतो. म्हणून हा भाव काय सांगतो, तर द्वितीय भाव म्हणजेच काय आहे, तर धनभाव आहे. हा द्वितीय भावापासूनचा या भावाचा काय आहे, हा द्वितीय भाव आहे, बरोबर आहे ना. तर हा भाव काय सांगतो की व्यक्तीचे संबंध समजावताना प्रथम प्रथम द्वितीय भाव काय सांगतो, तर धन, वाणी, कुटुंब, संस्कार, मूल्य अवस्था आणि साठवण आणि अन्न आणि परंपरा यांचा भाव आपण पाहतो सेकंड हाऊसला. द्वितीय भावापासून येणारा द्वितीय भाव म्हणजे द्वितीय भावाचा दुसरा भाव आहे हा. म्हणून त्यापासून त्या गोष्टींची पुढील वाढ, जतन, व्यवहारामध्ये कसा उपयोग करणार, म्हणजे हा संबंध व्यक्तीच्या प्रयत्नांनी पैसा कसा कमवणार, तो कसा टिकवणार, ज्ञान माहिती कशी साठवणार, संवाद कसा वापरणार, कुटुंबातील परंपरा कशा पद्धतीने पुढे नेणार, तर हा द्वितीय भावाचा द्वितीय भाव दाखवतो. त्यामुळे द्वितीय भाव हा जन्मतः मिळालेल्या गोष्टी दाखवतो. पण द्वितीय भावापासून येणारा द्वितीय भाव तो काय दाखवतो की ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या गोष्टी वाढवण्यासाठी ह्या व्यक्तीने आणखी काय प्रयत्न केले, स्वतःचे एफर्ट्स काय टाकले आहेत का, जे धन त्याला कुटुंबापासून मिळालं आहे ते धन त्याने तेवढंच ठेवलं की ते धन घालवलं, हे सगळं काय सांगतं आपल्याला, द्वितीय भावापासून येणारा द्वितीय भाव. तर हा जितका चांगला असेल तेवढा द्वितीय भाव, जे कुटुंबाकडून मिळालेली जी काही धनसंपत्ती आहे ती जर चांगली ठेवली आहे की ती घालवले, हे आपल्याला द्वितीय भावापासून येणारा द्वितीय भाव सांगतो. तर अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला कुटुंबातून चांगले संस्कार मिळाले, व्यवसाय मिळाला असेल, पण त्या व्यक्तीने स्वतःच्या संवाद कौशल्याने, मेहनतीने, व्यवहार कौशल्याने तो व्यवसाय अधिक मोठा केला, तर तो हा प्रभाव कोणाचा आहे, तर द्वितीय भावापासून येणारा द्वितीय भाव तो दाखवतो की कुटुंबाच्या धनामध्ये याने काय केली आहे, वृद्धी केली आहे. कारण ते कुटुंबापासून येणारं कुठलं स्थान आहे, तर द्वितीय स्थान आहे. म्हणजेच कुंडलीमध्ये जेव्हा द्वितीयेश आणि तृतीयेश युती असते, द्वितीय भावाचा स्वामी हा तृतीय भावाचा स्वामी एकत्र येतात, तेव्हा व्यक्तीला स्वतःच्या बोलण्याने, कौशल्याने, व्यावसायिक संपर्काने, मेहनतीने आणि धनवृद्धी करते. उदाहरणार्थ कुटुंबाचा छोटा व्यवसाय स्वतःच्या बोलण्याच्या माध्यमातून, मार्केटिंगच्या माध्यमातून, स्वतःच्या कौशल्याच्या मार्फत, स्वतःच्या संवाद कौशल्याने व्यक्ती मोठा करते. जर द्वितीय जर तृतीयात असेल तर धन प्रयत्नांनी वाढवते कुटुंबाचं, स्वतःच्या कौशल्यावर कमाई होते, व्यवसायासाठी प्रवास करते, वाणी हे उत्पन्नाचं साधन बनतं. अशा व्यक्ती शिक्षक, वक्ते, विक्रेते, लेखक आणि मीडिया व्यक्ती, सल्लागार होऊ शकतात. तृतीय द्वितीयात असेल तर तर दुसऱ्या भावामध्ये तर व्यक्ती स्व पराक्रमाने कुटुंबाची आर्थिक प्रगती करते, घरातून आधार मिळतो त्याच्या प्रयत्नांना, तू प्रयत्न कर आम्ही तुझ्या पाठीशी आहेत असं बोलणारं कुटुंब त्याला असू शकतं. म्हणजे व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने पुढे जाते आणि त्याला कुटुंबाचा पाठिंबा मिळतो. कुटुंब व्यवसाय वाढवतात, नवीन शाखा सुरू करतात, स्वतःची ओळख निर्माण करतात. म्हणजेच ही व्यक्ती कशी भाषा वापरते, संवादातून कसे कमवते, लेखन, मीडिया ह्या सगळ्यांचा भाव कोण दाखवतो,
तर हा द्वितीय भाव दाखवतो. म्हणजे प्रथम भावापासून तृतीय भाव, जो मी कोण आहे प्रथम भाव सांगतो. माझं व्यक्तिमत्व काय, शरीर, स्वभाव, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रथम भाव सांगतो. तर तृतीय भाव, मी जे काही कौशल्य घेऊन आलो आहे ते कशा पद्धतीने मला ते नियोजनबद्ध पद्धतीने पुढे न्यायचं आहे हे कोण सांगतं, तर तृतीय भाव. अशा पद्धतीने तृतीय भाव हा वेळेचं नियोजन करायला पण उत्तम कौशल्य देतो. मीटिंग हाताळतात, चांगलं चांगलं प्रेझेंटेशन करतात, सोशल मीडिया जाहिराती कुशल करतात. तर प्रथम भाव हा व्यक्तिमत्व दाखवतो, तृतीय भाव त्या व्यक्तिमत्वाची कार्यशैली दाखवतो. आता 12व्या भावापासूनचा चौथा भाव, 12व्यापासून चौथा भाव येतो ना, तृतीय भाव येतो की नाही सांगा. 12व्या भावापासून कितवा भाव येतो, चौथा भाव येतो. हम्म 12व्या भावापासून तो तो चौथा भाव होतो. तर 12वा भाव म्हणजे परदेश प्रवास, दूरची ठिकाणं, एकांत, विदेश संस्कृती, अंतर्मन, त्याग. तर चौथा भाव काय आहे, घर आहे, मानसिक शांतता आहे, आणि शिक्षण आणि मातृभूमी आहे. म्हणजे त्याच्यापासून येणारा चौथा भाव हा. तो मी सांगत नाही निसर्ग कुंडलीचा चौथा भाव. तो मी काय सांगते की हा जो 12व्या भावापासून येणारा चौथा भाव आहे, 1 2 3 4, बरोबर आहे. तर हा जो चौथा भाव आहे हा 12व्या भावाचं घर, मानसिक शांतता, शिक्षण, मातृभूमी किंवा अंतर्गत सुरक्षितता. 12व्या भावापासूनचा चौथा भाव परदेश किंवा अपरिचित वातावरण सांगतो. परंतु त्या अपरिचित वातावरणामध्ये व्यक्ती गेली तर ती किती चांगल्यापैकी राहू शकते, खरोखर त्याला तिथे समाधान मिळेल का, मानसिक समाधान, त्याचं शिक्षण, जीवनशैलीवर. आता माझी देते. हा हा. म्हणजे परदेश आणि अपरिचित वातावरणामध्ये व्यक्तीच्या मन, शिक्षण आणि जीवनशैलीवर त्याचा कसा प्रभाव पडणार, हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला कुठला भाव बघायला पाहिजे, तर तृतीय भाव पाहायला पाहिजे. म्हणजेच व्यक्ती जेव्हा स्वतःच्या घरापासून दूर जाते तेव्हा नवीन संस्कृती किंवा भाषा शिकते, तेव्हा तिची मानसिकता
तिची विचारसरणी बदलते. आणि हे सगळं आपल्याला कुठून दिसून येतं, तर परदेशात शिक्षण घेते, जसं एखादी व्यक्ती नवीन भाषा शिकते, विदेश संस्कृती स्वीकारते, परदेशात घर मालमत्ता घेते, तर हे सर्व प्रभाव आपल्याला कुठून दिसतात, तर तृतीय स्थानातून दिसतात. घराच्या बाहेर पडल्यावर व्यक्तीला जीवनामध्ये नवीन पद्धती विचार करायला शिकवते. म्हणजेच काय, तर नवीन संस्कृती, नवीन लोक, नवीन भाषा, ह्या सर्व म्हणजे 12वा भाव हा घराबाहेर घेऊन जातो, परंतु चौथा भाव तिथे जे मिळणारे अनुभव आहेत त्यामध्ये व्यक्तीचं मन आणि त्याच्या विचारसरणीमध्ये कसा बदल घडणार, म्हणजे तिथे जाऊन व्यक्ती मानसिक डिप्रेशन मध्ये राहणार की कशा. मी आता इथे बस करते, मला अजून शिकवायचं होतं पण थोडा वेळ स्टॉप करूया, थांबा. तर तिकडे जाऊन व्यक्ती मन, त्याची विचारसरणी ह्यामध्ये कसे बदल होणार आहेत ते आपल्याला ह्याच्यावरून समजतं. म्हणजे 11व्या भावापासून जर पाहिला तृतीय भाव, तर कितवा येतो 11व्या भावापासूनचा तृतीय भाव? हा, कितवा येतो? पाचवा. 11व्या, पाचवा येतो, बरोबर आहे. तर हा पाचवा भाव येतो. त्यामुळे तो मित्र, नेटवर्क, समूह, मोठी उद्दिष्ट, लाभ. पाचवा भाव म्हणजेच काय, तर बुद्धिमत्ता, क्रिएटिव्हिटी, रणनीती, प्रतिभा, मुलं, स्पर्धात्मक विचार. म्हणून 11व्या भावापासून येणारा पाचवा भाव म्हणजे व्यक्ती समूहामध्ये आपली बुद्धिमत्ता, आपला वेगळेपणा दाखवू शकते का. मोठ्या लेवलवर जेव्हा नेटवर्किंग मध्ये एखादी व्यक्ती काम करते, तर मग तिथे त्याचं कौशल्य कसं असू शकतं. व्यक्ती पूर्ण स्वतःचं नेटवर्क वाढवू शकते का. म्हणजे एखादा विद्यार्थी मित्रांमध्ये नेहमी नवीन कल्पना देतो, किंवा एखाद्या कंपनीमध्ये, नेटवर्किंगची कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये एखादी व्यक्ती काम करते आणि त्या व्यक्ती ती त्या नेटवर्किंगच्या कंपनीमध्ये मोठ्या लेवलवरती जाऊ शकते का, हे बघण्यासाठी तुम्हाला त्याचा जर संबंध, लाभस्थानाचा संबंध 5व्या स्थानाशी आला असेल, 5व्याचा संबंध लाभस्थानाशी आला असेल, तर अशी व्यक्ती कंपनीसाठी किती फायद्याची ठरू शकते. मोठ्या लेवलवर फायद्याची ठरू शकते ना त्या कंपनीसाठी. कारण ती व्यक्ती टीम वर्कचं नेतृत्व खूप चांगलं करू शकते, टीम सहकार्य करू शकते, त्या टीम वर्कला, त्या कंपनीला नवीन कल्पना देऊ शकते. म्हणजे ती त्याचं वेगळंपण स्थान निर्माण करू शकते. समूहामध्ये प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं असतं, आणि ही जी नैसर्गिक स्पर्धा असते, ती स्वतःची जी ओळख निर्माण करण्याची जी प्रेरणा असते, ती कोणत्या भावातून येते, 11व्या भावातून. आणि परंतु 5व्या भावातून काय दिसतं, तर ती तिचे बुद्धिमत्तेचं कौशल्य कसं वापरते. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये एका भावाचा दुसऱ्या भावाशी असलेला संबंध, म्हणजे त्या दोन जीवन क्षेत्राची ऊर्जा ही एकमेकांवर कसा प्रभाव टाकते, हे शिकणं. त्यामुळे हा जो विषय आहे तो तुम्हाला तशा पद्धतीने बघायचा आहे, की हा भाव कोणती गोष्ट दाखवतोय आणि त्या गोष्टीचा दुसऱ्या क्षेत्रावर कसा परिणाम होतो. त्या भावाचा स्वामी जर त्या भावाशी कनेक्ट झाला तर 10व्या भावापासून येणारा 10व्या भावापासून हा जो तृतीय भाव आहे, हा कितवा येतो, कितवा येतो? सहावा. 6वा षष्ठ येतो ना. भाव. हा, त्यामुळे 10वा भाव हा करिअर, प्रतिष्ठा, पद, सार्वजनिक जीवन दाखवतो. आणि 6वा भाव काय दाखवतो, कर्मचारी, संघर्ष, स्पर्धा आणि कर्ज आणि विरोधक आणि दैनंदिन कामं दाखवतो. म्हणून हा जो योग आहे तो काय सांगतो, व्यक्तीच्या करिअर मध्ये संघर्ष, कर्मचारी, विरोधक, दैनंदिन जबाबदाऱ्या किती प्रभाव टाकतात ते दाखवतं.
म्हणजेच मोठ्या पदावर पोचल्यावर फक्त मान सन्मान मिळत नाही, तर आपल्या जबाबदाऱ्या, विरोधक आणि मानसिक ताण सुद्धा वाढतो. म्हणून जसं 10व्या भावाचा संबंध जेव्हा तृतीय भावाशी येतो, त्यावेळेला व्यक्तीला संघर्ष करावा लागतो उच्च पदापर्यंत जाईपर्यंत, किंवा उच्च पदावर गेल्यावर व्यक्तीमध्ये जबाबदाऱ्या वाढतात, मानसिक ताण सुद्धा वाढू शकतो, संघर्ष वाढू शकतात, कष्ट वाढू शकतात. कारण तो 10व्या भावापासून येणारा कितवा भाव आहे, तर 6वा भाव आहे. म्हणजेच उदाहरणार्थ ऑफिसमध्ये टीम हाताळणं, सतत मीटिंग करणं, निर्णयांचं समर्थन करणं, विरोधकांशी सामना करणं आणि सार्वजनिक संपर्क प्रतिमा टिकवणं, हे सगळं काय आहे, तर 10वा आणि 6वा संबंध. करिअर जितकं मोठं होतं तितकंच व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्ष आणि जबाबदाऱ्या सुद्धा वाढू शकतात. ते कुठून दिसतं आपल्याला, जेव्हा 10व्याचा संबंध 6व्याशी येतो. त्यामुळे 6व्याचा संबंध म्हणजे तृतीयाचा संबंध 10व्याशी येतो. म्हणून 9व्या भावापासून 7व्या भावाकडे जर 9वा भाव जर पाहिला, तर 9व्या भावापासून तृतीय भाव कितवा येतो, तर 7वा भाव येतो. बरोबर आहे. तर हा जो भाव आहे, हा धर्म, गुरु, तत्वज्ञान, आशीर्वाद आणि विश्वास याचा दाखवतो. तर 7वा भाव काय दाखवतो, भागीदारी, विवाह, करार आणि लोकांशी संबंध दाखवतो. सोप्या भाषेत सांगितलं तर आपण कोणासोबत संबंध किंवा भागीदारी करतो, त्यावर आपली विचारसरणी आणि आपला धर्म आणि विश्वासाचा मोठा प्रभाव असतो. म्हणून जेव्हा आपला तृतीय भावाचा संबंध हा भाग्याशी येतो, भाग्याचा संबंध जेव्हा तृतीयाशी येतो, त्यावेळेस आपल्याला 9वम भाव जो त्रिकोण भाव आहे, जो लक्ष्मी भाव आहे, जो शुभ भाव मानला जातो, म्हणजे त्याच्यातून जी चांगली विचारसरणी आपण पाहतो, त्या विचारसरणीचा प्रभाव हा तृतीय भावाच्या कौशल्यावर पडतो आणि व्यक्तीला भाग्याची साथ मिळते. म्हणजे आपण गुरूंसोबत काम करणे, समान विचारांच्या लोकांशी भागीदारी करणे, धार्मिक किंवा वैचारिक संस्था, विश्वासावर टिकलेले संबंध हे अशा पद्धतीने कळतात. म्हणजे समान विचार आणि विश्वास जर असेल तर भागीदारी अधिक मजबूत होत असते. त्यामुळे अशा पद्धतीने बघायचं. तर 8व्या भावापासून येणारा 8वा भाव जर पाहिला, तर 8व्या भावापासून हा कितवा येतो, 1 2 3 4 5 6 7 8, हा काय आहे, 8व्या भावापासून येणारा 8वा भाव. तर हा काय आहे, गूढता, मृत्यू, परिवर्तन, अचानक होणाऱ्या घटना, विमा, वारसा आणि याबद्दल दाखवतो. तर हा जो योग आहे व्यक्तीच्या जीवनामध्ये, अष्टम भाव हा काय दाखवतो, मोठे बदल, संकटानंतर परिवर्तन, शस्त्रक्रिया, अचानक पैसा, मानसिक परिवर्तनाचा भाव आहे. परंतु उदाहरणार्थ ऑपरेशन नंतर पुनर्प्राप्ती, अचानक लॉटरी, विमा रक्कम, जीवन बदलणारे प्रसंग, हे सगळे योग आहेत ते कुठल्या भावातून दिसतात, तर अष्टम भावातून. म्हणजे जीवनात मोठे बदल, संकटातून होणारे परिवर्तन, हे आपल्याला कुठल्या भावातून दिसतात, तर अष्टम भावातून दिसतात. त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर 7व्या भावापासून जर पाहिलं, तर तृतीय भाव कुठल्या भावात येतो, 7व्या भावापासून 7व्या भावापासून तृतीय भाव कितवा भाव आहे, 1 2 3 4 5 9वा. 6 7 8 9वा. ठीक आहे. तर हा काय झाला, 7व्या भावापासून येणारा 9वम भाव. म्हणजे जोडीदाराची विचारसरणी, जोडीदाराचे धर्म, सासरचे संस्कार, सासरे म्हटल्या चुकून, सासरचे संस्कार, कायदेशीर करार, संतुलित संबंध हे दाखवतो. म्हणजेच लग्न किंवा भागीदारी किंवा व्यक्तीच्या जीवनात नवीन संस्कार, विचारसरणी, अनुभव सांगतात. जोडीदारामुळे धर्मामध्ये रुची, विवाहानंतर परदेशी संस्कृती, कायदेशीर करारांमधून फायदा, समाजामध्ये मान सन्मान, हे योग दिसतात. म्हणजेच योग्य भागीदारी व्यक्तीला शहाणपण, सन्मान आणि जीवनातील संतुलन देऊ शकतं. तसंच 6व्या भावापासून जर पाहिलं, तर 6व्या भावापासून येणारा हा भाव कितवा आहे, तृतीय भाव. 6व्या भावापासून कितवा येतो हा भाव, तर हा 10वा येतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, कितवा येतो, तर 10वा येतो. म्हणजेच व्यक्तीला संघर्षातून नेतृत्व, शत्रूवर विजय आणि कठीण परिस्थितीत सुद्धा करिअर, कर्ज किंवा रोग व्यवस्थापन दाखवतो.
त्यामुळे कठीण परिस्थिती सुद्धा व्यक्ती हाताळून स्वतःची ओळख निर्माण करते. म्हणून जेव्हा आपण उपचय भावांचा विचार करतो, स्पर्धेमध्ये यश मिळणं, मोठ्या लेवलवर स्पर्धात्मक परीक्षामध्ये यश मिळवणं, तर 6व्या भावाबरोबर आपल्याला तृतीय भाव महत्वाचा असतो. कारण तो 6व्या भावाचा कोणता भाव आहे, तर तो त्याचा दशम भाव आहे. म्हणजे तुम्ही जे काही केलं आहे त्या कर्माचं फळ तुम्हाला कुठून मिळणार आहे? दशमातून. म्हणजे 6व्या भावाचं कर्मस्थान कुठलं आहे? तर दशमस्थान आहे. त्यामुळे 6वं भाव जसा स्पर्धात्मक परीक्षा दाखवतो, तर त्या स्पर्धात्मक परीक्षेतून मिळणारं जे काही कर्मफळ आहे ते तुम्हाला तृतीय भावातून दिसणार आहे. कठीण परिस्थिती हाताळून व्यक्ती स्वतःची ओळख निर्माण करते. म्हणून पोलीस, वकील, डॉक्टर, प्रशासन, सैन्य यांच्याकडे हा योग प्रभावीपणे तुम्हाला दिसून येईल. 6 आणि 3चा संबंध, संघर्ष हाताळण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये खूप चांगली असते. आता 5व्या भावापासून 11व्या भावाकडे जर गेलात तुम्ही, 5व्या भावापासून जर तृतीय भाव पाहिला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, बरोबर आहे. तर हा काय आहे? 5व्या भावाचा लाभस्थान झालं. तर हे मुलांचं यश, मुलांचे लाभ, त्यांची उद्दिष्ट, मुलांच्या प्रगतीतून मिळणारा आनंद दाखवतो. म्हणजे आपल्या मुलांच्या यशामुळे आपल्याला लाभ, आनंद आणि अभिमान मिळतो. ह्या गोष्टी तुम्हाला तृतीय भावातून दिसतील. तर मुलांचं करिअर, स्पर्धेत यश, समाजामध्ये नाव या योगातून आपल्याला दिसून येतं. मुलांची प्रगती ही पालकांसाठी लाभ मानली जाते. म्हणून समाधानाचं कारण म्हणजे हे 5व्या स्थानाचं लाभस्थान आहे. तसंच 4थ्या भावापासून जर तुम्ही पाहिलं, 4थ्या भावापासून येणारा तृतीय भाव हा कितवा आहे? तर हा 4थ्या भावापासून येणारा 12वा भाव आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. तर हे काय झालं? त्याचा व्ययस्थान. त्यामुळे अशा वेळेला घर, मातृभूमी, मानसिक सुरक्षितता दाखवतो. 12वा भाव हा परदेश, दूरत्व, त्याग, एकांत दाखवतो. त्यामुळे घरापासून दूर जाणे, स्थलांतर होणे, व्यक्तीच्या मनावर आणि भावनिक सुरक्षितवर परिणाम होणे, म्हणजेच परदेशात स्थायिक होणे, आईपासून दूर जाणे, नवीन संस्कृती जुळवून घेणे, भावनिक रिक्तता, असा योग दिसून येतो. म्हणजे स्थलांतर फक्त जागा बदलत नाही, तर मन आणि भावनिक जागा सुद्धा बदलणारा भाव म्हणून पाहिला जातो. हा खूप जेव्हा या चतुर्थ भावाचा संबंध हा तृतीय भावाशी येतो. म्हणजे मनाची सुद्धा, जसं आपण राहण्याची जागा बदलतो, तशीच आपल्या मनाची सुद्धा जागा बदलण्याचा भाव कुठला आहे? तर हा तृतीय, 12वा भाव तृतीय भाव. म्हणजेच तृतीय भाव हा धैर्य, प्रयत्न, लहान भावंड, संवाद, साहस आणि कौशल्य दाखवतो. तो 8व्या भावापासून 8वा भाव असल्यास तो काही प्रमाणामध्ये संघर्ष, धोक्याची परिस्थिती आणि मानसिक परिवर्तन, म्हणजे तृतीय भाव काय सांगतो? की व्यक्ती संकटांना कसं सामोरं जाईल ती क्षमता देतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला तृतीय भाव? हो मॅडम. मॅडम, एक शंका विचारायचा आहे. बोला. हा तृतीय भावाचा धनभाव हा व्ययस्थान होतो. मग हम्म. तुम्ही आता एक्सप्लेन करताना त्याची जी पॉझिटिव्ह गुण सांगितले, ऍक्च्युली तो तृतीय भावाचा व्ययस्थान असल्यामुळे व्ययस्थान नेगेटिव्हनेस काय होतं, पण तो कुटुंबासाठी धनवृद्धीचा होऊ शकतो ना. अनेकदा कुटुंब, सांगा. व्यक्ती जे काही धन कमवेल, जे काही प्रयत्न करेल, ते हा कुटुंबासाठी करेल. सेकंड हाऊस येतं ना ते, हा प्रथम स्थानाचं. हा व्यक्ती मी म्हणजे मी स्वतः, हे मी हा आहे, हे माझं कुटुंब आहे, आणि माझे हम्म, प्रयत्न ह्या स्थानातून दिसणार आहेत. आणि माझे जे हम्म. काही प्रयत्न आहेत ते मी कुठे करणार आहे? माझ्या कुटुंबाच्या धनासाठी करणार आहे. कुटुंबासाठी पण. हम्म, हा, मग तो त्याचा व्ययस्थान हे धनस्थान आहेच नाही ना, हे हम्म, प्रयत्नांचं स्थान आहे. म्हणजे व्यक्तीचे हम्म. प्रयत्न हे कोणासाठी जाणार आहेत? तर ते कुटुंबासाठी जाणार आहे.
हम्म. आलं लक्षामध्ये? हे हा मॅडम. धनस्थान नाही ना की ते व्यय हम्म. होणार आहे धनाचा, इथे हम्म. प्रयत्नांचा व्यय होणार, पण तो कोणासाठी होणार आहे? कुटुंबासाठी होणार आहे. आलं लक्षात? हा आलं मॅडम, थँक्यू मॅडम. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं तृतीय स्थान संपलेलं आहे. अजून काय कोणाला? हम्म. ठीक आहे. ऍक्च्युली हे जे पत्रिका वगैरे आहे ना, हे आणखी सूक्ष्म जेव्हा होतं जेव्हा तुम्हाला नक्षत्रांचं नॉलेज असतं, हे कायम लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो बाय.